तर आज बघा शौर्य ट्युशनला गेला होता आणि दुपारी त्यानं जेवण वगैरे काही केलं नव्हतं, त्यामुळं म्हटलं की 6 वाजता त्याची ट्युशन सुटते. तर ट्युशन सुटायच्या टायमिंगला बघा त्याच्यासाठी काहीतरी छान असं बनवते, म्हणजे त्याचं पोट वगैरे पण भरेल. तर त्यासाठी काय केलं बघा, इथं मला घरात काकडी दिसली तर आज म्हटलं काकडीचे घावणच बनवूया. त्यासाठी काय केलं बघा, काकडी कट करून घेतली, म्हणजे त्याचे देठ काढून घेतले, कट केली आणि त्यानंतर त्यामध्ये बघा 2 ते 3 हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि त्यामध्ये पाणी न घालता त्याची मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घेतली बघा. कारण काकडीला ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळे छान अशी पेस्ट बनवून तयार झाली. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा घातला आणि थोडंसं पाणी घालून त्याचं छानसं बॅटर बनवून घेतलं. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी याला असं छान सेट होण्यासाठी ठेवलं. त्यानंतर बघा झाकण काढून घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडासा खायचा सोडा घातला, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि डोसेच्या तव्यावरती बघा मस्त डोसे बनवल्यासारखे बनवून घेतले. इथं तुम्ही याला डोसा बनवू शकता किंवा घावणसुद्धा बनवू शकता. तर बघू शकता मस्त असं काकडीचं घावण तयार झालेलं आहे. आणि यासोबत खाण्यासाठी मी टोमॅटो केचप दिलं होतं बघा, चटणी वगैरे काही बनवलेली नाही. तर इथं मी शौर्यसाठी मस्त काकडीचं घावण बनवलेलं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत खाण्यासाठी आपली नारळाची चटणी बनवू शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता. खायला खूप सुंदर लागत होतं हे घावण. तर शौर्यला तर खाण्यासाठी मी हे दिलं, त्यासोबत आम्ही सुद्धा खाल्लं. खायला खूप सुंदर लागत होतं. चला आता पटकन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या.